माणूस हा एक अत्यंत विलक्षण प्राणी आहे. पृथ्वी ग्रहावरती जितके काही प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये ह्या माणूस नावाच्या प्राण्याने विलक्षण प्रगती केलेली आहे आणि ती अनेक स्तरांवरती केलेली आहे. वैज्ञानिक असेल, बांधकामामध्ये असेल, तत्त्वज्ञानामध्ये असेल, कथा पुराणांबद्दल असेल, प्रत्येक बाबतीत मानवाची प्रगती ही डोळे दिपण्या इतकी आहे. पण ह्या प्रगतीमधला एक तुकडा जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी अजूनही खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्या बाबतीत आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तो आहे अंतराळ प्रवास, अर्थात स्पेस ट्रॅव्हल. आपण चंद्रापर्यंत पोहोचलो आहे, मंगळापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. त्याच्याही पुढे ती कक्षा भेदून पुढे जाण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. यशस्वी मात्र तितकेसे ठरलेले नाही आहेत. पण साधारण 1950 नंतर जेव्हापासून माणसाला स्पेस ट्रॅव्हलची स्वप्न पडायला लागली आणि त्यावेळेला हॉलिवूडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्पेस ट्रॅव्हलवरती सायन्स फिक्शन सिनेमे बनायला लागले. ह्या सगळ्या सिनेमांचा बाप मात्र 2001 अ स्पेस ओडिसी. हा सिनेमा विलक्षण आहे कारण हा फक्त स्पेस ट्रॅव्हलबद्दल नाही, हा केवळ सायन्स फिक्शन नाही तर त्याहून अनेक काहीतरी आहे. आणि म्हणूनच स्टीवन स्पिलबर्ग सारख्या दिग्दर्शकाने सुद्धा 2001 अ स्पेस ओडिसीला वन ऑफ द बेस्ट आणि इन्फ्लुएन्शियल फिल्म्स असं म्हटलेलं आहे. आज आपण जाणून घेतोय 2001 अ स्पेस ओडिसी या सिनेमाबद्दल सिनेमॅजिक या उपक्रमामध्ये. नमस्कार, मी नंदिनी देसाई तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आवडत्या आणि अतिशय, मी पुन्हा एकदा शब्द वापरते, विलक्षण सिनेमाबद्दल बोलण्यासाठी. साधारणपणे सायन्स फिक्शन सिनेमा म्हटलं की त्याचे काहीतरी एक ठराविक आडाखे असतात. स्पेस ट्रॅव्हलमध्ये गेलेलं यान असतं, त्याच्यामध्ये काही माणसं असतात, स्पेस सूट घालून ती फिरत असतात, त्यांच्यावरती काहीतरी संकट येतं, मग त्या संकटातनं ते मार्ग काढतात, पृथ्वीवर परत येतात आणि जल्लोष होतो. असं एक साधारण एक टेम्पलेट आहे. याच्यामध्ये जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स असतात, अतिशय उत्तम अभिनय असतो, पटकथा चांगली असते, वगैरे वगैरे वगैरे. इंटरस्टेलरसारखा सिनेमा जो आहे तो सायन्स फिक्शन असूनही एकाच वेळेला अनेक वेगवेगळ्या समस्यांबद्दल खेळतो. पण 2001 अ स्पेस ओडिसी हा सिनेमा आलाय 1968 साली, ज्यावेळेला नुकतंच आपण चंद्रावरती पाऊल टाकलेलं होतं आणि त्यावेळेला आपल्या बुद्धीची झेप किती लांबवर गेली आहे ह्या सिनेमामध्ये दिसतं. पण गमतीची गोष्ट अशी की 2001 अ स्पेस ओडिसी सिनेमा सुरू होतो तो मात्र 10,000 वर्ष आधी, मानवाच्या प्रगतीच्या पहिल्या टप्प्यावरती. सिनेमा सुरू झाल्यानंतर मला वाटतं पहिली 15 मिनिटं वगैरे त्याच्यामध्ये संवाद नाहीच आहेत, कारण सगळी माकडं आहेत, एक संघर्ष आहे. ही एक ॲक्च्युली छोटीशी स्टोरी आहे जिथे एक माकडांची टोळी दुसरी माकडांच्या टोळी त्यांना पाणी प्यायला येऊ देत नाही आणि इथल्या एका माकडाला असा साक्षात्कार होतो की मला जे आत्ता ह्या मोठ्या कुठल्या तरी प्राण्याचं हाड पडलेलं आहे ते हाड उचलून मी त्याचा हत्यार म्हणून वापर करू शकतो, दुसऱ्याला मारू शकतो, त्याला नामोहरम करू शकतो. मनुष्य प्राण्याचं हे खरं तर अत्यंत वेगळं विशेष आहे की आपण अशी प्रजाती आहोत ज्यांच्याकडे स्वतःकडे शारीरिक सामर्थ्य काहीच नाही. आपण चित्त्यासारखे पळू शकत नाही, वाघासारखी आपल्याकडे ताकद नाही, आपण पक्ष्यांसारखे उडू शकत नाही. पण ही सगळी सामर्थ्य आपण बाह्य साधनांमधून मिळवतो, टूल्समधून मिळवतो. ती टूल्स आपण हत्यार म्हणूनही वापरतो आणि साधन म्हणूनही वापरतो. हा जो आपल्या साधनांचा शोध आहे तो कशामुळे लागतो, हा झाला सिनेमाचा पहिला भाग. दुसरा भाग ज्याच्यामध्ये हा स्टोरीचा टप्पा जिथे संपतो, एक छोटीशी गोष्ट मेन्शन करते. तिथे तो माकडांची ती टोळी ज्यांचा माणूसपणाकडे खरं तर प्रवास सुरू झालेला आहे आणि त्या प्रगतीच्या टप्प्यावरती ते हाडूक जे आहे ते असं वर उसळवतो आणि ते वर गोल गोल फिरत जातं. आणि मला वाटतं सिनेमामधला अत्यंत फेमस जम्पकट आहे हा. ते फिरणारं हाड बनतं सॅटेलाईट, पृथ्वीभोवती फिरणारं एक उपग्रह. अतिशय मार्मिक पद्धतीने 2 ते 3 सेकंदाच्या शॉटमध्ये माणसाच्या प्रगतीचा अख्खा आलेख त्यामध्ये मांडलेला आहे.
आता कथानक येऊन पोचतो 2001मध्ये. 2001 मी आधी म्हटलं तसं 1968 साली आलेला सिनेमा आहे. आता 2021 चालू आहे, म्हणजे 2001 ओलांडून गेलेलो आहोत आपण. पण त्यावेळेला त्यांनी 40 वर्षानंतर आपली पृथ्वी कशी असेल, आपला प्रवास कसा असेल, आपल्या दैनंदिन बाबी कशा असतील ह्यांचा त्यांनी एक थोडक्यात आपण म्हणू वेध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. फारसा तो काही यशस्वी ठरलेला नाही, कारण 2001 पूर्णपणे त्याच्यामध्ये जसं दाखवलं आहे त्याहून वेगळं आहे. पण तरीही मी म्हटलं तसं सायन्स फिक्शन आहे. त्यामध्ये व्हिडिओ कॉल अथवा स्पेस ट्रॅव्हलसारख्या गोष्टी खूप यूज टू झालेल्या दाखवलेल्या आहेत. एक मला वाटतं त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा भाग त्यांचा राहून गेलेला आहे, अर्थात तो त्यांनाही अपेक्षित नसेल, तो इंटरनेटचा आणि डिजिटल माध्यमांचा उदय. ह्या गोष्टींमुळे आपला प्रगतीचा रोख जो आहे तो अक्षरशः 1000 पटीने वाढला या 80-90च्या दशकामध्ये. फिल्म मेकरच्या दृष्टीने मात्र त्याला जास्त करून स्पेस ट्रॅव्हलवरती इंटरेस्ट असल्यामुळे आणि तिथे फोकस करायचं असल्यामुळे त्यांनी त्या बाबतीमध्ये जास्त लक्ष दिलेलं आहे. स्पेस ट्रॅव्हलमध्ये आपण चंद्रावरती ऑलमोस्ट एक कॉलनी बसवलेली आहे 2001मध्ये. तिथे आपला बऱ्यापैकी येणं जाणं सुरू आहे. इंटरनॅशनल स्पेस ट्रॅव्हल हा आपल्यासाठी एक थांबा असल्यासारखं आहे. तिथून आपण चंद्रावरती जातो. तिथूनही आपले पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मिशन्स सुरू आहेत. त्यावेळेला तिथे 2001मध्ये पुन्हा एकदा आपल्या प्रगतीला एक पुन्हा पुश मिळतो. काय पुश मिळतो? जो आपल्याला ह्या आदिमानवाच्या कथेमध्ये मिळतो तोच, की एक भला मोठा काळा मोनोलिथ, ज्याला आपण म्हणतो शिलालेखसाठी जसा वापरतात तसा एक भला मोठा काळा दगड जो पृथ्वीवरचा नाही आहे, एलियन आहे, हा ज्या वेळेला त्या आदिमानवांना सापडतो त्यावेळेला त्यांना ते हत्यार हाडासारखं वापरायचं समजतं. ज्या वेळेला आपण चंद्रावरती हा आपल्याला सेम असा या पद्धतीचा काळा दगड सापडतो, मोनोलिथ सापडतो, त्यावेळेला त्याच्यामधून रेडिओ लहरी बाहेर पडतात. कदाचित ह्या आदिमानवाच्या कथेमध्ये देखील बाहेर पडलेले असतील, पण त्यावेळेला त्यांच्याकडे काही तंत्रज्ञान नसल्यामुळे त्यांना समजलं नसेल. इथे आपल्याला समजतं आणि त्या रेडिओ लहरी बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या प्रगतीचं एक पाऊल पुढे जातं आणि आपण ज्युपिटर अर्थात गुरुग्रहावरची मोहीम आखतो. तिथे आपले अंतराळवीर चाललेले आहेत. हा इथे सुरू होतो कहाणीचा वेगळा टप्पा. ज्या मिशनमध्ये हे जात आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं 10-12 शास्त्रज्ञ हे क्रायोजेनिक पद्धतीने प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. म्हणजे त्यांना जिवंत पण आहेत ते, पण त्यांना एका बर्फाच्या पेटीत ठेवून दिलेलं आहे. आणि 2 शास्त्रज्ञ जे जिवंत आहेत, जे त्या मिशनला पूर्णपणे निभावत आहेत आणि त्यांच्यासोबत आहे HAL 9000. HAL 9000 हा पुन्हा एक विलक्षण व्यक्तिरेखा आहे. हा नुसता आवाज आहे, कारण ही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. आज आपण 2021 साली कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल आणि AI बद्दल इतकं बोलतोय आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम, फायदे, तोटे ह्यावर प्रचंड चर्चा सुरू आहेत. 68 साली त्यांनी ज्या वेळेला ह्या व्यक्तिरेखेचा किंवा ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा विचार केला त्यावेळेला अर्थात त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने तो केलेला आहे. HAL 9000 हा सुपर कम्प्युटर आहे. तो पूर्ण मिशन आपल्या कह्यात घेण्यासाठी इतर शास्त्रज्ञांना मारत सुटतो आणि त्याच्यामध्ये फक्त डेव हा एकमेव शास्त्रज्ञ वाचतो. पुन्हा एकदा मी सांगड घालण्याचा प्रयत्न करते आहे, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हत्यार म्हणून साधनं वापरायला सुरुवात केली आणि इथे आपण बनवलेली टूल्स, आपण बनवलेली साधनं ही माणसासारखी हत्यार वापरून आपल्याला मारायला निघतात, हत्यारे बनतात, खुनी बनतात. हा जो फरक आहे एका माणसाने मशीन होणं आणि मशीनने माणूस होणं. मशीनचं माणूस पण म्हणजे ते चांगल्या अर्थाने नाही आहे, तर माणसाचा जो खुनशीपणा आहे, माणसाचं जे क्रौर्य आहे, मला वाटतं साऱ्या प्रजातींमध्ये माणूस ही अत्यंत क्रूर प्रजाती आहे. कारण आपण गंमत म्हणून देखील एखाद्याला मारून टाकतो आणि खास करून आपल्याच प्रजातीमधल्या दुसऱ्या माणसालाही आपण आपला स्वार्थ आणि गंमत म्हणून मारतो. तर हा जो एक स्वभाव विशेष आहे तो पुन्हा तिथे येतो. डेव अर्थात HAL 9000ला बंद करतो, त्याचा स्विच ऑफ करतो आणि एका अर्थाने त्या हत्याराला निष्प्रभ करतो, त्या टूल्सला निष्प्रभ करतो.
मानवी म्हणजे कृत्रिम आणि मानवी बुद्धिमत्ता ह्यांच्यामधला संघर्ष आता अनेक सिनेमांमधून आलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा मानवी बुद्धिमत्ता कशी जिंकते ते कळतं. इथे पुन्हा एकदा तिसरा टप्पा सुरू होतो कहाणीचा, कारण पुन्हा आपल्याला तिसरा मोनोलिथ सापडतो जो गुरुग्रहाच्या कक्षेमध्ये आपल्याला मिळालेला आहे. आणि तिथून आपल्या प्रगतीचा पुन्हा एक वेगळा आणि अनोखा प्रवास सुरू होतो. डेव्हला एक वॉर्महोल मिळतं. वॉर्महोल म्हणजे स्पेस ट्रॅव्हल, म्हणजे अंतराळा प्रवासामध्ये एक प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वापरलेला शॉर्टकट. याचे अनेक वैज्ञानिक सिद्धांत आहेत, वैज्ञानिक गोष्टी आहेत, आपण त्याच्यामध्ये पडूया नको. पण मी म्हटलं तसं शॉर्टकट्स असतात. तर हा त्या कॉस्मॉस वॉर्महोलमधून जात असताना अनेक लँडस्केपमधून, अनेक ग्रहांच्या वरून जाताना, अनेक ताऱ्यांमधून जात असताना एक कॉस्मॉस प्रवास, ज्याला आपण म्हणतो ना वैश्विक प्रवास, असा तो अनुभवतो एक माणूस. आणि जिथे स्थळ आणि काळ ह्यांचा काही अर्थच राहत नाही, जिथे त्या शब्दांच्या परिभाषाच बदलून जातात, अशा कुठल्या तरी एका वेगळ्या ग्रहावरती तो पोहोचतो. विलक्षण आहे हे. तिथे पोहोचल्यानंतर तो त्याला लक्षात येतं की तो तिथे एकटा आहे. आणि जी कोणी सुपर एलियन्स आहेत, ज्याला फिल्म मेकर्स कधी धडपणे रेफर करत नाहीत, पण फॅन्सनी नाव दिलेलं आहे फर्स्ट बॉर्न, अर्थात आपल्यापेक्षा आधी आलेले, आपल्याहून प्रगत असणारे हे एलियन्स आहेत. आणि त्यांच्या ग्रहावरती गेल्यानंतर हे पुन्हा त्याच्या मेंटल इमेजनुसार, त्याच्या मानसिक एकंदरीत कंडिशनिंगनुसार त्याला असं वाटतं तो एखाद्या कुठल्या तरी महालात राहतोय वगैरे वगैरे. आणि तिथे चौथा मोनोलिथ सापडतो. चौथ्या मोनोलिथ नंतर आता डेव्ह हा केवळ मनुष्य राहिलेला नाही, तर तो एक कॉस्मॉस एंटिटी बनलेला आहे. तो एक वैश्विक, ज्याला आपण प्राणी म्हणू शकत नाही, तारा म्हणू शकत नाही, एंटिटी म्हणू शकत नाही, असं काहीतरी वेगळंच त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि तो पृथ्वीकडे परत येतोय. हे मोनोलिथ जेव्हा जेव्हा आपल्या मानवाच्या आसपास येतात, तेव्हा तेव्हा आपण प्रगतीची पावलं पुढे टाकत जातो. दिग्दर्शकाला थोडंसं असं सुचवायचं आहे की आपली जी प्रगती सुरू झालेली आहे त्याच्यावरती कोणीतरी नजर ठेवून आहे, कोणीतरी आपल्याला एका योग्य दिशेला धाडतंय की बुवा हे नाही करायचंयस तू, हे कर, इकडे जा, तिथे जा, इथून वॉर्महोलमधून आमच्याकडे ये, आमच्याकडून पुन्हा पृथ्वीकडे परत जा. आणि अशा पद्धतीच्या ह्या स्टार चाइल्डच्या जन्मापर्यंत ही कथा येऊन थांबते. स्पेस ओडिसी अर्थात अंतराळ प्रवासाचा हा जो प्रवास आहे हा जितका विलक्षण आहे, एकतर पहिली गोष्ट म्हणजे जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट्स आहेत. 1968 साली सिनेमा आलेला आहे. आजच्या काळात इतकं व्हिज्युअल इफेक्ट्स त्या काळाला प्रगत नव्हते, पण जी एक दिग्दर्शकाची व्हिजन आहे, जी दृष्टी आहे, ती प्रत्येक शॉटमध्ये दिसते. आणि ती दर्शवत असताना त्याला साजेसं पार्श्वसंगीत, ह्या फिल्मसाठी खास करून त्यांनी कुठलंही खास म्युझिक बनवून न घेता अनेक जुन्या क्लासिकल पीसेसचा वापर त्यांनी ह्याच्यामध्ये केलेला आहे. पुन्हा एकदा मी सांगते तसं की सिनेमा व्हिज्युअली उत्तम आहे, ऑडिओच्या दृष्टीने उत्तम आहेच आहे. ज्या वेळेला कॉस्मॉसमध्ये डेव्ह जातो, त्या वॉर्महोलमधून त्याचा प्रवास सुरू होतो, त्यावेळेचं दिलेलं म्युझिक ऐका फक्त, कारण तिथे संवाद अर्थातच नाही आहेत. मुळात सिनेमामध्ये खूप कमी संवाद आहेत. पहिला जो आदिमानवांचा टप्पा आहे त्याच्यामध्ये एकही संवाद नाही. त्यानंतर सिनेमा ज्या वेळेला शेवटाकडे येतो त्याच्यानंतर मला वाटतं जवळजवळ 45 मिनिटं संवाद नाहीच आहेत. कमीत कमी संवादामध्ये अधिकाधिक आशय पोहोचवणारा असा हा सिनेमा आहे. मी सुरुवातीपासून म्हणते की विलक्षण आहे, विलक्षण आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही सायन्स फिक्शन सिनेमा बघता त्यावेळेला तुमच्या ज्या काही अपेक्षा असतात त्या तो पूर्ण करतोच, पण त्यावेळेला अनेक प्रश्न देखील निर्माण करतो. आणि हे प्रश्न प्रेक्षक म्हणून माझ्यासाठी आहेत. दिग्दर्शक उत्तरं देत नाही. दिग्दर्शक कुठेही स्पून फिडिंग करायला जात नाही की हे बघा हा आदिमानव आहे, हे बघा हा इथे एलियन आहे, हे बघा हे इथे अशा पद्धतीचं स्टारशिप आहे. नाही, तो फक्त दाखवत जातो, व्हिज्युअली आपल्यासमोर मांडत जातो. आणि मला वाटतं स्टॅनली कुब्रिकची ही स्टाईल आहे, कारण तो खूप वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक आहे. शायनिंग असेल, बॅरी लंडन असेल, ह्यासारखे त्याचे जे सिनेमे आहेत ते प्रत्येक सिनेमा खरं तर एक माइलस्टोन आहे. आणि ह्या सिनेमा अर्थात 2001 अ स्पेस ओडिसी नावासारखाच
महाकाव्यासारखा हा सिनेमा आहे. त्याचे अनेक अर्थ निघतात. आज 1968 ते 2021 इतक्या वर्षांमध्ये लोक आजही त्या सिनेमांबद्दल बोलतात. प्रत्येक फ्रेममधनं काय म्हणायचं आहे दिग्दर्शकाला ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. दिग्दर्शकाच्या मतापेक्षाही वेगळं काहीतरी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की एक सिनेमा म्हणून यशस्वी होण्यासाठी जर आवश्यक काही असेल ना तर ते केवळ बॉक्स ऑफिसवर चालणं नसतं, तर ते प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये अशा पद्धतीने रुतून बसणं गरजेचं असतं. आज इतक्या वर्षांनी ज्या वेळेला आपण हा सिनेमा बघतो त्यामधल्या अनेक कन्सेप्ट्स आपल्याला आउटडेटेड वाटू शकतात. स्पेस ट्रॅव्हलमध्ये आपण फार मोठी प्रगती केलेली नसली तरी मंगळावरती यान पोहोचवण्या इतपत आपण पोहोचलेलो आहोत. मनुष्य इन द सेन्स मॅन्ड मिशन ज्याला आपण म्हणतात की माणसासकट जाणारी यानं ही आपली फारशी पुढे गेलेली नाही आहेत, पण ती आज ना उद्या जातील. त्यावरती प्रचंड संशोधन सुरू आहे, त्याच्यामध्ये खूप पैसा ओतला गेलेला आहे. आणि मला वाटतं जर पृथ्वीवरती ह्या देशांनी जर आपापसात जी युद्ध करण्यामध्ये जी काही आपली टेक्नॉलॉजी वाया जाती आहे ती जर कमी केली आणि ती इथे घातली तर आपण आय एम व्हेरी मच शुअर की फारच पुढे जाऊ शकतो. दुर्दैवाने तसं घडत नाही आहे, पण तरीही दिग्दर्शकाने एक सायन्स फिक्शनच्या माध्यमातून सायन्सला अधिकाधिक महत्त्व देत ही कल्पना रचलेली आहे. ह्या सिनेमाची पटकथा स्टॅनली कुब्रिक आणि आर्थर सी क्लार्क ह्या दोघांनी मिळून लिहिलेली आहे. आर्थर सी क्लार्कच्या वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीजवर आधारित असलेली ही पटकथा आहे. पुन्हा एकदा मी म्हटलं तसं व्हिज्युअली स्टनिंग सिनेमा असल्यामुळे पटकथेवरती जबरदस्त पकड आहे. आपल्या अनेकदा खास करून मालिकांसाठी लिहिणारे जे पटकथाकार आहेत त्यांना असं वाटतं की संवाद लिहत गेले आणि मग तो हसला, तो बोलला, तो इकडे बघितलं तिकडे बघितलं एवढं झालं की पटकथा तयार होते संवादांमधून. पण नाही, इथे मी म्हटलं तसं पूर्ण सिनेमामध्ये अतिशय कमी संवाद आहेत. अनेक सिक्वेन्स असे आहेत, अनेक प्रसंग मोठे मोठे 10-10, 12-12, 15-15 मिनिटांचे आहेत जिथे एकही संवाद नाही, पण काहीतरी घडतंय. त्यावेळेला तिथे संवाद नसताना पटकथा कशी लिहायची हा खरं तर एक अभ्यासाचा विषय आहे. आणि म्हणूनच अनेक फिल्म स्कूलमध्ये 2001 अ स्पेस ओडिसी हा फिल्म अभ्यासासाठी लावलेला असतो. त्याच्यामध्ये अनेक समीक्षक असतील, फिल्म अभ्यासक असतील, फिल्म मेकिंगचे स्टुडंट्स असतील, सिनेमा अनेकदा बघतात. कारण मी म्हटलं तसं सिनेमा या तंत्राचा एक अतिशय उच्च आविष्कार यामधून आपल्याला मिळतो. सायन्स फिक्शनसारखे सिनेमे जे असतात ते एकाच वेळेला भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असताना वैज्ञानिक सिद्धांताच्या फार जवळपास फिरत असतात. मी मुद्दाम उल्लेख करते ग्रॅव्हिटी, सॅन्ड्रा बुलक आणि जॉर्ज क्लूनीचा आणि इंटरस्टेलर. ह्या सिनेमांमध्ये स्पेस ट्रॅव्हल इतकाच महत्त्वाचा विषय होता, मानवाची दुर्दम्य महत्त्वाकांक्षा. 2001 अ स्पेस ओडिसी इथे मानव हा कोणी एका व्यक्तीची कथा नाही आहे, एका व्यक्तीची स्टोरी नाही आहे, ही अखंड मानव जातीची आहे. आणि म्हणून ह्याला नायक नाही, नायिका नाही, ह्याला कोणी एक विशिष्ट ज्याला आपण म्हणतो ना स्टोरीला सुरुवात शेवट असा नाही. प्रेक्षक म्हणून मला जे दिसतंय त्यातून माझं आकलन काय होतंय याच्यावरती हा सिनेमा ठरतो. आणि म्हणून असेल, पण मी म्हटलं तसं मल्टी डायमेन्शनल सिनेमा आहे हा, बहुआयामी. एखाद्या कॅलायडोस्कोपमध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो आणि आपल्याला विविध रंगाचे तुकडे आणि आकार दिसतात त्याच पद्धतीने तत्त्वज्ञान मला जसं अपेक्षित आहे तसं दिसतं. एक भारतीय म्हणून, एक हिंदू म्हणून मला जेव्हा जेव्हा 2001 स्पेस ओडिसी दिसतो तेव्हा तेव्हा गीतेमध्ये वर्णन केलेला भगवान कृष्णाचं जे एक विराट विश्वरूप दर्शन आहे, मला वाटतं की हा सिनेमा कुठेतरी त्या पद्धतीच्या एका विराट विश्वाच्या बाबतीत आहे. आणि इतकं मोठं विश्व आहे, त्याच्यामधल्या एका छोट्याशा सूर्यमालेमध्ये त्याच्या 3-4 ग्रहाच्या एका छोट्याशा कणामध्ये मी राहते. पण माझ्या बुद्धीची झेप, माझ्या कल्पनाशक्तीची झेप, माझी म्हणजे अर्थात मी नव्हे तर मनुष्य प्राणी या अर्थाने म्हणते आहे मी, इतकी अफाट आहे, इतकी बेफाट आहे की आज मी ह्या इथे एका कोपऱ्यामध्ये बसून
ताऱ्यांना गवसणी घालण्याचे, ताऱ्यामध्ये फिरण्याचे आणि तिथे त्या प्रवास करण्याचे मनसुबेरच. आणि मला वाटतं की कल्पना म्हणून आणि विज्ञान म्हणून, सायन्स म्हणूनही आणि फिक्शन म्हणूनही हे खरंच खूप ग्रेट आहे. आणि मला वाटतं मी माणूस असल्याचा, मनुष्य ह्युमन बिईंग असल्याचा, होमोसेपियन असल्याचा जो काही एक म्हणतो ना आपण फायदा आहे, तो हा आहे की मी ह्या दोन्ही पठड्यांवरती, ह्या दोन्ही स्तरांवरती तितक्याच उच्च स्तरावरती विचार करू शकते. 2001 अ स्पेस ओडिसी बघितला नसेल तर नक्की बघा. बघितला असेल तर पुन्हा एकदा बघा आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा. पुढच्या आठवड्यामध्ये आपण एका वेगळ्या सिनेमाविषयी बोलणार आहोत, त्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.